मालेगाव मनपात नमाज पठण, नितेश राणेंचा घणाघात आणि सार्वजनिक ठिकाणी नमाजचा वाद. सविस्तर सांगतो. सरकारी कार्यालये ही सर्वसामान्यांच्या कामासाठी असतात. ती कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रार्थनेसाठी नसतात. हा नियम आपण सगळेच जाणतो. मात्र जेव्हा याच सरकारी कार्यालयात धर्माचे प्रदर्शन होऊ लागते, तेव्हा साहजिकच मोठे वाद निर्माण होतात. सध्या असाच एक मोठा वाद महाराष्ट्रातील मालेगाव येथून समोर आला आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयात काही कर्मचाऱ्यांनी चक्क नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून राज्याचे मंत्री आणि भाजपचे आक्रमक नेते नितेश राणे यांनी यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत मदरसे आणि संविधानाच्या मुद्द्याला हात घातला आहे. चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया, जुने संदर्भ तपासूया आणि या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण खरोखरच योग्य आहे का, यावर एक सविस्तर दृष्टीक्षेप टाकूया. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागात म्हणजेच इलेक्ट्रिसिटी ऑफिसमध्ये काही मुस्लिम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ड्युटीच्या वेळेत कार्यालयातच नमाज पठण केले. कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आणि तो वाऱ्यासारखा पसरला. सरकारी कार्यालय हे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर ठिकाण मानले जाते. तिथे कोणत्याही एका धर्माचे असे सार्वजनिक प्रदर्शन नियमांच्या विरुद्ध मानले जाते. या व्हिडिओनंतर भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. या घटनेवर मंत्री नितेश राणे यांनी केवळ मालेगाव पुरती टीका मर्यादित न ठेवता संपूर्ण मुस्लिम समाजातील काही प्रवृत्तींवर आणि राजकीय पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. राणेंनी थेट विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या कुठल्या पानावर महानगरपालिकेत नमाज वाचण्याची परवानगी दिली आहे. जर नियम नसेल तर हे कृत्य बेकायदेशीर आहे. त्यांनी राजकीय विरोधकांवर, खास करून महाविकास आघाडी आणि विशिष्ट गटांवर टीका करताना म्हटले की निवडणुकांपूर्वी हे लोक दलित आणि मुसलमानांची मते मिळवण्यासाठी जय भीम अशा घोषणा देतात, पण निवडणूक जिंकल्यावर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडतो आणि फक्त जय मुस्लिम शिल्लक राहते. राणे म्हणाले की लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी विकासासाठी आहेत की धर्म वाढवण्यासाठी. नमाज वाचायला मशिदींना टाळे लागले आहेत का? जर सरकारी कार्यालयात हे चालणार असेल तर उद्या आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचायला सुरुवात करू. तेव्हा या लोकांनी यांचे तोंड उघडू नये आणि हिंदू मुस्लिम असा टाहू फोडू नये. रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहान मुलाला मदरशात मारहाण झाल्याच्या व्हिडिओचा संदर्भ देत नितेश राणे म्हणाले की मदरशांची गरजच काय, हे हल्लेखोर घडवणारे अड्डे आहेत. मशिदीत कुराण शिकवा, त्यासाठी मदरसे कशाला हवेत? मी मुख्यमंत्र्यांकडे सर्व मदरसे बंद करण्याची मागणी करणार आहे. तसेच त्या मारहाण करणाऱ्या मौलवीचे हात छाटण्याचा इशाराही त्यांनी दिला. नितेश राणे यांच्यासाठी मुस्लिम समुदायावर आक्रमक विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षात त्यांनी हिंदुत्वाची अत्यंत प्रखर भूमिका घेतली आहे. चला थोडं सविस्तर पाहूया. सर्वप्रथम हिंदू जन आक्रोश मोर्चे, लव जिहाद आणि लँड जिहादच्या मुद्द्यावर राज्यभरात निघालेल्या मोर्चांमध्ये नितेश राणे यांनी अनेकदा मुस्लिम समाजातील कट्टरपंथीयांना उघड धमक्या दिल्या आहेत. आमच्या वाटेला जाल तर घरात घुसून मारू अशी विधाने त्यांनी अनेकदा केली आहेत. द्वितीय, रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर. मुंबई मीरा रोड, मालवणी यांसारख्या भागात राहणाऱ्या विशिष्ट वस्त्यांना त्याने अनेकदा मिनी पाकिस्तान किंवा रोहिंग्यांचे अड्डे असे म्हटले आहे. तृतीय, मीरा रोड हिंसाचार. अयोध्यातील राम मंदिर प्रांत प्रतिष्ठेच्या वेळी मीरा रोडमध्ये झालेल्या वादानंतर नितेश राणे ते पोहोचले होते आणि त्यांनी जे कोणी हिंदूंच्या नादाला लागतील त्यांचा हिशोब केला जाईल असे खुले आवाहन दिले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही विरोधकांनी अनेकदा केली आहे. मालेगावचे प्रकरण हे काही पहिलेच नाही. भारतात सार्वजनिक ठिकाणी नमाज हा नेहमीच वादाचा आणि संघर्षाचा विषय राहिला आहे. काही प्रमुख जुने प्रकरणे पाहूया. सर्वप्रथम लुलू मॉल लखनौ वाद. लखनौमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या लुलू मॉलमध्ये काही तरुणांनी मोकळ्या जागेत नमाज पठण केले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हिंदू संघटनांनी तिथे जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न केला. यातून मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. द्वितीय, गुरुग्राम उघड्यावर नमाज वाद. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये अनेक वर्षे
सार्वजनिक उद्याने, मोकळी मैदाने आणि रस्त्यांच्या कडेला नमाज पठण केले जात असे. स्थानिक रहिवाशांनी आम्हाला यामुळे त्रास होतो अशी तक्रार करत याला तीव्र विरोध केला. शेवटी प्रशासनाला उघड्यावर नमाज वाचण्यावर बंदी घालावी लागली. तृतीय, रेल्वे आणि विमानातील नमाज. अनेकदा ट्रेनच्या कॉरिडॉरमध्ये किंवा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर चादर पसरून नमाज वाचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे प्रवाशांना ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. चौथं, रस्ते अडवून शुक्रवारची नमाज. अनेक मोठ्या शहरांमध्ये शुक्रवारी मशिदीबाहेर रस्त्यांवर बसून नमाज अदा केली जाते, ज्यामुळे तासन तास ट्रॅफिक जाम होतो. जर आपण या प्रकरणाचे तटस्थ आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर सार्वजनिक ठिकाणी नमाज किंवा कोणतीही धार्मिक प्रार्थना करणे सर्वसामान्यांसाठी नक्कीच थोडे त्रासदायक ठरते. मित्रांनो, मालेगावच्या महानगरपालिकेत घडलेली घटना केवळ एका व्हिडिओपुरती मर्यादित नाही, तर ती एका मोठ्या मानसिकतेचे आणि प्रशासकीय ढिलाईचे लक्षण आहे. नितेश राणेंची भाषा कदाचित आक्रमक असू शकते, पण त्यांनी उपस्थित केलेला संविधानाचा आणि सार्वजनिक शिस्तीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आपला देश संविधानावर चालतो आणि संविधान सर्वांना समान मानतो. धर्म हा माणसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो त्याने आपल्या घरात किंवा प्रार्थना स्थळातच पाळावा. जेव्हा धर्म रस्त्यावर, सरकारी कार्यालयात किंवा सार्वजनिक मालमत्तेवर येऊ लागतो, तेव्हा तिथे सामाजिक तेढ निर्माण होतोच. प्रशासनाने यावर कठोर पावले उचलून सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धर्माचे प्रदर्शन आणि विधी खपवून घेतली जाणार नाही असा कडक संदेश देण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तरच असे वाद भविष्यात टाळता येतील आणि सर्वसामान्यांना शांततेत जगता येईल. तुम्हाला या विषयावर काय वाटते? सार्वजनिक ठिकाणी नियम अधिक कडक असावेत का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.